आपण युवक क्रांती दलात आधी बरीच वर्ष कार्यरत होता. त्याच्यानंतर आपण पोलीस सर्व्हिसेसमध्ये आलात आणि त्याच्यानंतर काही काळासाठी आपण पॉलिटिक्समध्ये होता. हिचा दृष्टिकोन समोर येतो आणि मग शेवटी आपली जडणघडण सगळ्या गोष्टींमधनं हळूहळू होत जाते. मग तुम्ही युवक क्रांती दलाकडे कसा वळला? हे वर्तमानपत्र वाचणं आणि माझं जगणंच वारकरी कुटुंबामध्ये गेल्यामुळं वारकरी संप्रदायाची भूमिका खूप स्पष्ट आहे. हा समता मानणारा, इथं भ्रष्टाचार दुराचाराला थारा नाहीये आणि त्यावेळेला गाजलेले खेळ म्हणजे कुस्ती, क्रिकेट, कबड्डी. ते या खेळाची सगळी वर्णनं मला ते वाचून दाखवायला लागायची. हॅलो अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू दिस अनदर एपिसोड ऑफ इमोशनली युअर्स विथ प्रतीक. आज आपल्यासोबत आहेत माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे सर, ज्यांचं नाव महाराष्ट्रात गाजलं आहे. वेगवेगळ्या सुधारणावादी दृष्टिकोनातनं त्यांनी केलेले पोलीस व्यवस्थेमधले बदल आणि त्यांचं ओव्हरऑल लाईफ हे खूप इन्स्पायरिंग आहे. सो अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर. थँक्यू. सो सर, मी ज्या वेळेला आपल्याशी बोललो एक दोनदा आणि त्याच्यानंतर आपल्या ओव्हरऑल लाईफ जर्नीचा पूर्ण मी असा अभ्यास ज्या वेळेला केला त्यावेळेला एक लक्षात आलं की आपण अगदी लहानपणापासनं म्हणजे अगदी कॉलेजच्या वयामध्ये वगैरे आपण युवक क्रांती दलात आधी बरीच वर्ष कार्यरत होता. त्याच्यानंतर आपण पोलीस सर्व्हिसेसमध्ये आलात आणि त्याच्यानंतर काही काळासाठी आपण पॉलिटिक्समध्ये होता. त्याच्यानंतर समाज सुधारणा वगैरे या दृष्टिकोनातनं आपण वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले. तर आपण सुरुवात करूयात की अगदी सुरुवातीपासनं आपली जडणघडण कशी झाली, लहानपण कसं झालं आणि ओव्हरऑल असे इमोशनल मोमेंट्स कुठले होते की जिथे तुम्हाला हे ट्रिगर झालं की आपण युवक क्रांती दलात काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पोलिसात भरती होण्याच्या मागचं मोटिवेशन काय होतं? माझा जन्म हा मोरगाव जवळ एक ढोलेमळा म्हणून वस्ती आहे. बारामती तालुक्यामध्ये 40 घरांची वस्ती आहे. तिथं माझा जन्म झाला. माझी आई अंगठे बहाद्दर, वडील अंगठे बहाद्दर, म्हणजे अशिक्षित वगैरे. आणि आमच्या आईने आणि वडिलांनी आम्हा तिघाही भावांना ग्रॅज्युएटपर्यंत शिकवलं. वा. हां, म्हणजे त्या पंचक्रोशीतलं ते एकमेव उदाहरण की अडाणी शेतकरी कुटुंबातील तिन्ही मुलांना ग्रॅज्युएट केलं. हे कसं तर या जगण्यामागची प्रेरणा, आता तुम्ही माझ्याबद्दल जे शब्द काढले तर ते काय असं सहज आलेलं नाही. मी माझ्या आईला विचारलं, तू अडाणी अंगठे बहाद्दर, तुला काही वाचत नाही, तुला वाचता येत नाही, काही कळत नाही, मजुरी आपलं शेतात राबायचं आणि पोट भरायचं, तू आम्हाला एवढं का शिकवलं? तर ती जे म्हटले ते मला अजून स्पष्ट आठवतंय. मला म्हटले, अरे सुरेशला ती अडाणी असल्यामुळं, अरे सुरवेश, मी तुला एक गोष्ट सांगते. मी बापू बरोबर एकदा एका कीर्तनाला गेले होते. बापू तिच्या वडिलांचं नाव. अच्छा. ते वारकरी संप्रदायातले वारकरी आणि प्रत्येक वारीला ते विठ्ठलाच्या भेटीला जायचे. आणि म्हणले मी लई बारीक होते, तेव्हा सासवडला मी माझ्या वडिलाबरोबर कीर्तनाला गेले आणि तिथे एक बाबा सांगत होता आणि ते मला लई आवडलं. बरं. आणि ते लय माझ्या ध्यानात आहे. म्हटलं काय सांगत होता? तर म्हटलं की त्यो बाबा सांगत होता, लोक हो एक येळ उपाशी राहा, भांडी कुंडी एका, पर लेकराले शिकवा. अरे वा. शिक्षणानं माणूस मोठा होतो, गांधी बाबा देव झाले, गोपाला रे गोपाला, पुढं काय? देवकी नंदन गोपाला. वा. देवकी नंदन गोपाला कोण होते ते? ते होते गाडगे बाबा. तर तिनं ते गाडगे बाबांचं कीर्तन ऐकलं आणि मग भांडी कुंडी एका म्हणून शिक्षण करायला सांगणाऱ्या त्या अंगावर मडकं आणि पोतं घालणाऱ्या बाबाचा
संदेश तिनं ऐकला आणि माझी आईच नाही तर लाखो मुलं या महाराष्ट्रातील शिकायला लागले. तर मला IPS झालो, अनेक देशामध्ये गेलो, तर मला बिघडवण्यामध्ये हा पहिला बाबा गाडगे बाबा. दुसरा एक बाबा असाच भेटला, तो दाढीवाला बाबा होता. आम्ही 7वी शिकलो आणि पुढे शिकायला काही संधीच नाही गावात, पुढं शाळा. बरोबर. तर दुसरा एक वेडा बाबा दाढीवाला, त्यानं बावळटपणा केला की त्यानं आमच्या गावामध्ये हायस्कूल काढलं. बरं. आणि हायस्कूल त्यानं इथंच नाही तर महाराष्ट्रभर हायस्कूल काढली. आणि पोरांना शिकावं म्हणून त्यानं बायकोच्या अंगावरचे दागिने घाण टाकले. तर तो येडा बाबा, त्याच्यामुळे मला हायस्कूलमध्ये जावं लागलं. नाहीतर माझे जे मित्र होते आत्ताचे सुद्धा, तर ते 4थीपर्यंत शिकले तिथं. आणि मग कोणी आत्ता कोणाकडे 2 गायी आहेत, कोणाकडं ट्रॅक्टर चालवतात वगैरे. मी जरा स्मार्ट होतो, तर आत्ता माझ्याकडं 5-6 गायी असत्या आणि ट्रॅक्टरवर ड्रायव्हर वगैरे म्हणून मी जीवन काढलं असतं. पण या 2 वेड्या माणसांच्यामुळं माझं शिक्षण झालं आणि मग मी बदललो. तर माझ्या प्रेरणेपेक्षा माझ्या आईमागची प्रेरणा आणि पुन्हा या 2 वेड्या माणसामागची प्रेरणा ही खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून मग मी शिकलो आणि शाळेत बऱ्यापैकी होतो, म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असं. मी पेटी वाजवायचो, प्रार्थना म्हणायचो वगैरे, खेळण्यामध्ये वगैरे. पुन्हा मला बिघडवण्याचं काम केलं ते माझ्या वडिलांनी केलं. बरं. ते असं की मी थोडासा कबड्डीमध्ये, खेळण्यामध्ये, जनावरं पाळण्यामध्ये, शेती करण्यामध्ये मला त्यात खूप आवडायचं. पण माझे वडील असे खूप चतुरस्र होते. म्हणजे ते जरी अडाणी होते तरी भोवताली काय चाललंय याच्याबद्दल त्यांना प्रचंड उत्सुकता असायची. पण वाचता येत नव्हतं. म्हणून ते काय करायचे, मोरगावात गेले की दररोज तो सकाळ घेऊन यायचे. अच्छा. हां, म्हणजे ते 60, 61, 62, 63 सालातली गोष्ट असेल. त्यावेळी मी 7-8 वर्षाचा असेल. आणि सगळी पोरं बाहेर खेळता येतं, मला 2 शिव्या घालायच्या. तर ते शिव्या सांगता येणार नाही. बस इथं आणि मला वाचून दाखव. तर मला काय करावं लागायचं की तो सकाळ पेपर पहिल्या बातमीपासून ते शेवटचे, म्हणजे 5-6 पानं असायची ना. बरोबर. ते सगळं मला त्यांना वाचून दाखवायला लागायचं. बाहेर तर मुलं खेळतायत, त्यांच्या कबड्डीचा आवाज येतोय आणि मी मात्र आणि मग त्यांच्या वेडेपणामुळं असं झालं की मला खूप लहानपण, बरं त्या बातम्या ज्या असायच्या त्या राजकीय बातम्या, बरोबर, त्या आर्थिक बातम्या, त्या सामाजिक बातम्या, त्या शेतीबद्दलच्या बातम्या, आणि शेवटचं पान ते खेळाचं असायचं. बरोबर. आणि मग खेळात आमच्या वेळेला जे मोठे आणि त्यावेळेला गाजलेले खेळ म्हणजे कुस्ती, क्रिकेट, कबड्डी. तर या खेळाची सगळी वर्णनं मला ते वाचून दाखवायला लागायची. आणि माझे वडील अडाणी असताना सुद्धा शेती करायचे. मला ते अजून आठवतंय. अरे तो अमेरिकेचा अध्यक्ष तिकडं इजिप्तला गेलता, काय झालं रे पुढं तिथं. अरे बाबा. तर एवढी ती उत्सुकता, जागरूकता होती, केवढी जागरूकता होती. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर मी तो जो घडत, मला काही कळालं नाही, म्हणजे ते फोर्सफुली होतं सगळं. पण ज्यावेळेला मी कॉलेजला गेलो आणि इतर मुलांच्या मध्ये बोलायला लागलो, त्यावेळेला माझ्या लक्षात झाले बा इतरांच्यापेक्षा मला खूप माहिती आहे. मग मला खेळाबद्दल माहिती, मला अर्थकारणाबद्दल, शेतीबद्दलची आंदोलनं सगळी माहिती. आणि त्यातून मग माझी अशी खूप, त्याला काय म्हणूया, जडणघडण मी सगळा बदलून गेलो. आणि इतर मुलांच्या मनानं मी खूपच वेगळा
असा झालो. बरं, आमची जी शाळा होती ती एक शिक्षकी शाळा, बरोबर. जी, आणि ती शाळा म्हणजे अशी कुडानी बनवलेली. अच्छा. कूड म्हणजे इट्स अ स्ट्रॉ, मेड अप ऑफ माहिती आहे. स्ट्रॉ, आणि शेणाने सारवलेली वगैरे. आता मला वाटतं आपल्या शाळेचं नाव सुद्धा कुडाची हां, शाळाच आहे. आणि मग त्या त्या कुडाच्या शाळेवरूनच नंतर मी नोकरी केली, जगभर फिरून आलो, आणि मग लक्षात आले की अरे, शिक्षण पद्धती आपली बरीचशी कालबाह्य झालेली आहे. बरोबर. मी कुडाच्या शाळेत जी शिकलो तेच खरं शिक्षण होतं. आत्ताचं शिक्षण काहीच उपयोगाचं नाही. आत्ताचं शिक्षण हे मार्कांची टक्केवारी किंवा ग्रेड याच्या हो. पलीकडं नाही. आणि शाळेमध्ये आपण कॉलेजमध्ये जे शिकतो त्याचा नोकरीमध्ये आणि जगण्यामध्ये फारसा उपयोग होत नाही. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही इंजिनिअरिंग करायला गेले आणि इतर मात्र काहीतरी वेगळंच हो. करत. तर मग हा शोध मला त्या शाळेमध्ये लागला, आणि ती शाळा गेली. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलही आपल्याला सविस्तर बोलता येईल. पण ते अडाणी आईवडील, एक शिक्षकी शाळा, इथून आमची गाडगे बाबा, गाडी, संत हां, गाडगे बाबा, मग संत कर्मवीर गाडगे, भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील, आणि मग वर्तमानपत्रामध्ये आलेल्या सगळ्या जगभरातल्या बातम्या, यातून जे एक माझं फाउंडेशन झालं, ते फार कमी मुलांच्या वाट्याला येतं. आणि त्यामुळं लोकांना देखील आश्चर्य वाटतं की हा खेड्यातला एकदम रिमोट भागातला पोरगा. आणि आम्ही इंग्रजी शिकलो, ABCD हे 8वीमध्ये शिकायला सुरुवात केली, ती खेड्यातल्या शाळेमध्ये. पण मग आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कॉन्फरन्सेसमध्ये मला भाग घेण्याची संधी मिळाली. तर ही अशी सगळी जडणघडण झालेली. आणि मग ही जडणघडण तुम्हाला प्रत्येक मुलाला अशा प्रकारचं एक वातावरण आपल्याला देता येऊ शकतं, अशा प्रकारची माझी ठाम भूमिका किंवा ठाम मत बनलं. आणि म्हणूनच मग मी कुडाची शाळा हा एक वेगळा प्रयोग सुरू केला आहे. आणि निवृत्तीनंतर सुद्धा आता मी शांत बसलेलो नाही. आणि त्याचं सगळं गुपित जे आहे ते पुन्हा ह्या बालपणीमध्ये झालेल्या जडणघडणीमध्ये आहे. अरे वा, छान बोललात. म्हणजे अगदी तिथनं संत गाडगे महाराजांची प्रेरणा असेल किंवा कर्मवीर भाऊरावांची असेल, तुमच्या बातम्या, त्याच्यामधनं वडिलांचा दृष्टिकोन समोर येतो, आईचा दृष्टिकोन समोर येतो, आणि मग शेवटी आपली जडणघडण सगळ्या गोष्टींमधनं हळूहळू होत जाते. मग तुम्ही युवक क्रांती दलाकडे कसा वळला? हां, आणि मग हे वर्तमानपत्र वाचणं आणि माझं जगणंच वारकरी कुटुंबामध्ये गेल्यामुळं वारकरी संप्रदायाची भूमिका खूप स्पष्ट आहे. हा समता मानणारा, इथं भ्रष्टाचार, दुराचाराला इथं थारा नाही आहे. गरिबा जो डाऊन ट्रॉडन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आदर असला पाहिजे. आणि हे सगळं घेऊन गेल्यानंतर आम्ही पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजला मी गेलो. तर तिथं त्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि सिनेट कमिटीचा एक मेंबर यांच्या मुलांना BSc झाल्यानंतर MScला जे ॲडमिशन मिळतात त्याला इतरांच्यापेक्षा कमी मार्क्स असताना त्यांना ॲडमिशन देण्यात आली. अच्छा. हां, आणि हे सगळ्यांना समजलं. आम्ही तर काय पहिल्या वर्षाला ॲग्रिकल्चरच्या कॉलेजला होतो. पण आमचे काही सिनियर पोरं ज्यांना जागा मिळाल्या नाहीत त्यांनी अशा गेट बैठका वगैरे घ्यायला सुरुवात केली. आणि मग आम्हाला म्हटलं की अरे हे वशिलाव, त्याला कमी मार्क्स असताना देखील त्याला जागा मिळाली, ही सगळी वशिलेबाजी नाही चलेंगी. आणि खेड्यातून आल्यानंतर, वारकरी संप्रदायातून आल्यानंतर आम्हाला ते खूप पटलं ना. अरे हे असं कसं असू शकतं वगैरे, आपण काय करू शकतो, आपण फक्त जे ओरडतात त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामध्ये आपण आवाज मिसळूया. आणि मग याच्यामध्ये मी
सामील झालो. आणि मग तिथं आम्हाला ते त्यावेळेला युवक क्रांती दलाचे तरुण कार्यकर्तेही होते, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट वगैरे अशा मंडळांशी भेट झाली. आम्हाला पुन्हा आम्ही चळवळी समजून घ्यायला लागलो. पण त्यापेक्षा घरी मला जे वडिलांनी वाचनाची आवड लावली, तर ती आवड इतकी झाली की मी कायम आमच्या याची जी लायब्ररी असते, रीडिंग रूम असते कॉलेजची, तर कायम त्याच्यामध्येच पडलेलो. सगळी वर्तमानपत्र A to Z, सगळी मासिकं, कुणी नसेल तरी मी एकटाच, कारण ते वाचनाचं प्रचंड वेळ लागलेलं. आणि मग एकदा कॉलेजचं दुसरं किंवा तिसरं वर्ष असेल, मला ॲग्रिकल्चरचे विषय काही फारसे आवडले नाही, कारण माझं वाचन या पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी वगैरे, रिलिजन, सायकोलॉजी ऑफ रिलिजन, सोशॉलॉजी ऑफ रिलिजन असं झालेलं माझं काही मन रमायचं नाही. मी इथल्या अनेक सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असायचो. आणि मग बाबा आढावांची ज्यावेळेला मिरवणूक असेल, म्हणजे आंदोलन वगैरे असेल, तर त्यात मी कॉलेजमध्ये असतानाही झेंडा घेऊन जायचो. अच्छा. हां. आणि मग त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे माझ्यामध्ये बराचसा ॲक्टिव्हिस्ट दडलेला आहे तो. आणि तो तुम्हाला काही बसू देत नाही. आणि मी ज्या शेतकरी कुटुंबात वाढलो, तर तो एरिया खूप असा पॉवर्टी रिडन आहे. म्हणजे जिरायती भाग, कधी पिकणार नाही. कॉलेजला असताना कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला 72ला प्रचंड मोठा दुष्काळ होता. मग मी दुष्काळी कामावरती कामं करून मग सुट्टीत गेलं की ती दुष्काळी कामं करायची, पुन्हा कॉलेजला यायचं वगैरे. तर हे दारिद्र्य पाहिलेलं असल्यामुळं आणि 72चा दुष्काळ तसा भयानक होता. म्हणजे इतर ज्वारी बाजरी तर जाऊ द्या, पण तो मिलो आणि मका वगैरे मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावायच्या. आम्ही त्या पिशव्या घेऊन त्या क्यूमध्ये असायचो. तर ती पॉवर्टी पाहिलेली. आणि या बाजूला मग शहरात आल्यानंतर शहरातली काहींची सोबतता पाहण्यात आली. आणि मग त्यातला पुन्हा असलेला ओरिजिनल ॲक्टिव्हिस्ट पुन्हा जागा होत गेला. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चरपेक्षा मला या सोशल ॲक्टिव्हिटीमध्येच मोठा इंटरेस्ट असायचा. आणि एकदा अशीच मी पुन्हा ॲग्रिकल्चर कॉलेज, खूप जुनं कॉलेज, आणि त्या हॉलमध्ये एक मीटिंग चालू होती. आणि इथं काय मेस आम्हाला परवडायची नाही, म्हणून आई तो डबा बनवून एस टीनं पाठवायची. स्वारगेटला जाऊन आम्ही डबा घ्यायचो, खायचो, आणि मग तो दुसऱ्या वर्षी पुन्हा डबा यायचा. तर एकदा असंच निघालो असताना आमच्या कॉलेजच्या हॉलसमोर प्रचंड गर्दी होती. मी जाऊन डोकावलं, काय चाललं रे तिथं? अरे म्हटलं, एक पोरगा RTOला सिलेक्ट झाला आहे आणि एक पोरगा आर्मीमध्ये कॅप्टन झाला आहे. हां. अरे म्हटलं, ॲग्रिकल्चरचा पोरगा ॲग्रिकल्चर सुपरवायझर होतो, कुठं शिक्षक होतो, कुठं बँकेत जातो, आणि कॅप्टन कसं काय होतो? म्हणलं अरे काहीतरी ती परीक्षा असते, त्यांनी परीक्षा दिली. आणि मग माझ्यातली ती क्युरिओसिटी, काय परीक्षा असते, म्हणजे आपल्याला परीक्षा काय करता येते का? आणि मग ते लक्षात आलं की अरे ती काहीतरी स्पर्धा परीक्षा वगैरे असते. त्यावेळेला आम्हाला खात्री पडली की स्पर्धा परीक्षेतून मग MPSCमधून UPSCमधून असे अधिकारी निवडले जातात वगैरे. आणि मग तो एक त्याला काय म्हणूया तुमच्या सायकॉलॉजीच्या भाषेमध्ये किंवा याच्यामध्ये इन्स्पिरेशन, हां, एक ट्रिगरिंग पॉईंट, फ्लेअर अप, हां, किंवा एक ठिणगी त्याला, अशी, अरे
असं काही होता येतं का? म्हणजे इथं ॲग्रिकल्चरचे विषय न करता आपल्याला वेगळं काही करता येईल का? आणि मग ज्यावेळेला मी बाबा आढाव आणि गप्र प्रधान यांच्या मोर्चातून जायचो, मग कलेक्टर ऑफिस, कलेक्टरला शिव्या, सरकारला शिव्या, शिव्या म्हणजे हां, त्या विरुद्ध बोल, निदर्शनं. निदर्शनं वगैरे, हे असे आहेत, ते तसे आहे, सगळे भ्रष्टाचारी आहेत, बदलून टाका, याला यथा राजीनामा मागवा. आणि मग त्यावेळेला माझ्या लक्षात आले की अरे, आपण कलेक्टरच्या दारात घोषणा देत देत बसण्यापेक्षा किंवा DSPच्या दारात घोषणा देत बसण्यापेक्षा आपणच का कलेक्टर होऊ नये, आपणच का DSP होऊ नये. आणि तो प्रसंग पाहिल्यानंतर एकदम माझी खात्री पडली की अरे, आपण असं काहीतरी करूया. मग मुंबईला गेलो आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, ती पहिल्यांदा मुंबईला गेलो आणि तो शोध घेतला. आणि विषय कुठले कुठले असतात वगैरे, जनरल नॉलेजचे प्रश्नपत्रिका आणली. आणि मी वाचली तेव्हा कॉलेजच्या 2ऱ्या का 3ऱ्या वर्षाला असताना. तर माझ्या लक्षात आलं की मला ते त्यापैकी 80% मला त्यातली येत होते. उत्तरं देते. कारण अगदी तुम्ही अपडेटेड होता सगळं current अपडेटेड affairs आणि याच्यामुळे, क्रिकेट, वाचनामुळे. क्रिकेट म्हटलं की मग तो लेग बाय काय आणि तो अरे वा. स्ट्रेट ड्राईव्ह काय वगैरे. तर क्या बात आहे. हां, या सगळ्या गोष्टी, मग तो लॉन टेनिस मधल्या त्यातले शब्द, Forehand, backhand. कंट्री, कंट्रीज अँड देअर कॅपिटल, कंट्रीज अँड देअर करन्सी, कंट्रीज अँड देअर प्रेसिडेंट. अरे म्हणलं, हे आपलं तर सगळं रोजच तेच वाचतोय. हो. आणि मग लक्षात आलं की 80% अजून प्रयत्न केला तर आपण होऊ शकतो. 10% होऊ शकतो. तर ते इतकं मनाने घेतलं. आणि मग इथं सांगण्यासारखी, आणि मी अनेक कॉलेजेस मुलांच्या पुढे गेल्यानंतर मी त्यांना सांगतो की मग मी आप्पा बळून चौकात गेलो आणि 2 जनरल नॉलेजची पुस्तकं घेतली, अगदी नवी कोरी. आणि नवी पुस्तकं मी अशी कधी, मला खूप लहानपणी कधीतरी आत्यानं मला दिलेली होती, बाकी एरवी जुनी पुस्तकं घेऊन आम्ही अभ्यास करायचो. ती 2 नवी कोरी पुस्तकं मी जनरल नॉलेजची आणली. तर कोणतंही पुस्तक आणले की खेडेगावातली पोरं पहिलं काय करतात, कोणी सांगू शकेल? त्याच्यामध्ये त्याची विमानं बनवतात, कित्येक वेळेला लहान असतात तर हां, वाचतात. वा, पहिल्यांदा नाही, बरोबर, काय करतात? त्याचा वास घेतात. पुस्तकाचा वास घेतात. दुसरी गोष्ट काय करतात? नवीन पुस्तक आणलेलं आहे, त्याच्यामधली चित्र वगैरे बघतात आणि ते त्याच्यामध्ये काही अजून आणखी त्याच्यामध्ये असलेले विषय किंवा काय आहेत नाही, त्याच्यावरती नजर नवीन टाकतात. पुस्तक आणलेलं की वास वास घेतात, घ्यायचा आणि नंतर कव्हर घालायचं. हां, एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट करतात, कव्हर कव्हर. घालायचं. मी त्याला कव्हर वगैरे घातला. तिसरी गोष्ट करतात, पुस्तक आणलं की त्याला व्यवस्थित ठेवतात आधी. म्हणजे तुम्ही द्या तुमच्या याला ताण द्या, म्हणजे प्रेक्षक सुद्धा डोक्याला ताण देतील की वास घेतला, पुठ्ठा घातला. तिसरी गोष्ट काय करतात? नाव लिहितात त्याच्यावरती स्वतःचं. तुम्हाला पुन्हा 100 मार्क्स त्याच्यावरती स्वतःचं नाव लिहितात. बरोबर. मी ते वाचले होते की जगामध्ये सगळ्यात, कोणत्याही भाषेमध्ये सर्वात श्रेष्ठ शब्द कोणता असेल तर तुमचं नाव. तुमचं नाव. ते संस्कृतमध्ये घ्या, इंग्रजीमध्ये घ्या, म्हणूनच तुम्ही मला विचारलं प्रतीक म्हणजे सिंबल. तर मी त्याच्यावरती नाव घडलं, सुरेश आबाजी खोपडे. आणि त्याच्या खाली काय लिहिलं? तुमचा वर्ग किंवा सुरेश आबाजी खोपडे. त्याच्या खाली लिहिलं डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस. वाह. कॉलेजच्या, म्हणजे काहीच नाही तर ते परीक्षाही द्यायची आहे. द्यायची, ते काय सगळं वाचायचे. पण सुरेश आबाजी खोपडे, डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस, पब्लिक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. हे मी 74ला ते नाव टाकलं. आणि 76 साली झालेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये मी पहिला आलो. अरे वा. हां.
क्या बात. तर इथून हे असं जर ठरवलं म्हणजे मग त्याला तुम्ही एक मोटिवेशनली म्हणा, त्याला इमोशनली म्हणा, किंवा डेडिकेशननी म्हणा, किंवा मिशन इन द लाईफ म्हणा, अगदी अलीकडं गोल म्हणा, काही म्हणा, पण ते ठरवलं की नक्कीच करता येतं. तर तुम्हाला ते करता येतं. असं मी अनेकांना उदाहरण, ते पुस्तक बरेच दिवस माझ्याकडे होतं पण ते कुठं मिसप्लेस झालं नाही, तर ती एक खूप सुंदर आठवण आहे ती. महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तर हे याच्याकडं आणि मग पोलीसच का असं म्हटल्यानंतर मग मी झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी, गावी होणारे अत्याचार याच्याबद्दल, हॅव्ज अँड हॅव नॉट्स आम्ही कार्ल मार्क्स अभ्यासल्यानंतर मग तुम्हाला एक दंडा, एक तुम्हाला अथॉरिटी, एक तुम्हाला पॉवर हे पोलीस देऊ शकतं अशी एक माझी समज झाल्यापुढं मी डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस लिहिलं. 3 वर्षामध्ये मी आय स्टूड फर्स्ट इन महाराष्ट्र, इन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आय जॉईंड पोलीस फोर्स. आय अंडरवेंट ट्रेनिंग ॲट नाशिक फॉर 1 year. बरोबर. I was probationary DYSP at रायगड आणि पनवेल वॉज माय फर्स्ट पोस्टिंग. अच्छा. सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर पनवेल ही माझी पहिली पोस्टिंग होती. तर सर आपण ॲक्टिव्हिजमबद्दल बोलत होतो आणि ही आतनं ही एक प्रेरणा असते की ॲक्टिव्हिजम आणि त्याच्यामधनं येणारा उत्साह किंवा कुणावर तरी अन्याय झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा जबाबदारीने आवाज उठवला पाहिजे. तो अन्याय आपल्यावरती असेल किंवा नसेल हा भाग वेगळा. याला इमोशनल इंटेलिजन्समध्ये आम्ही एम्पथी म्हणतो. ती त्याची सुरुवात असते. तर ॲक्टिव्हिजम करता करता मला वाटतं तुम्ही आता IPS होण्याचा दाखला दिला पण त्याच्याही आधी तुम्ही जेलमध्ये जाऊन आला होता. कदाचित तुम्ही एकमेव IPS ऑफिसर असाल की जे आधी जेलमध्ये जाऊन नंतर पोलिसात आलात. तर ते तो किस्सा काय? तर आम्ही कॉलेजला ॲग्रिकल्चर कॉलेजला असताना मला वाटतं मगाशी सांगितलं का मी का नाही सांगितलं? तुम्ही ॲग्रिकल्चर कॉलेजला होता ते बोललो आपण. तर पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजला असताना मग आम्हाला समजलं की तिथले जे कुलगुरू होते त्यांच्या मुलाला आणि जे दुसरे कमिटीचे मेंबर होते त्याच्या मुलाला तिथले जे कुलगुरू होते वशिल्यानं म्हणजे मार्क्स कमी असताना देखील त्याला सीट मिळाली. सीट मिळाली, ॲडमिशन मिळाली आणि मग तिथं वशिल्यानं म्हणजे अशा प्रकारचा अन्याय, अशा प्रकारचं भ्रष्ट वातावरण हे वारकरी संप्रदायातून आल्यामुळं सहन होणारच नाही. अरे कसं होऊ शकतं आणि याच्याबद्दल काय करायचं म्हणून मग विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. मग त्यात कुमार सप्तर्षी आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग याचं शेतकी कॉलेजचं आंदोलन म्हणून ते 72-73 सालातलं मोठं गाजलेलं आंदोलन आहे. तो 450 मुलं आम्ही सत्याग्रह केला आणि आम्हाला कोर्टापुढं केलं आणि मग त्यांना आम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतःच्या काय म्हणतो स्वतःचा बॉन्ड भरून तुम्ही सुटून जा. पर्सनल बॉन्ड काही त्याला मराठी शब्द जात मुचल का स्वतःचा बॉन्ड भरून तुम्ही. तर आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही काही हे देणार नाही असं म्हणून सगळ्यांनी रिजेक्ट केलं. आम्ही नाही देणार. मग कोर्टाने आम्हाला महिनाभराची मॅजिस्ट्रियल कस्टडी म्हणतात त्याला, मॅजिस्ट्रियल कस्टडी दे. आणि मग सगळ्या लोकांना असं जे ह्याच्या गाड्यामध्ये भरून त्यावेळच्या त्या निळ्या रंगाच्या गाड्या, पिंजरे म्हणायचं, त्याच्यामध्ये यात 50 त्यात 50 कोंबूळ असे. तर तिथल्याही जातानाच्या काय आठवणी. तर जात असताना मग 50 मुलं भरल्यानंतर त्याच्यावर 3 हवालदारांची, 1 हवालदार आणि 2 कॉन्स्टेबल अशी एक टीम दिलेली असते.
बंदुका घेऊन वगैरे ते मागे बसलेले. आणि मग हे ॲडमिनिस्ट्रेशन, पोलीस आणि स्टेटची दमन पॉवर ही जशी श्रेष्ठ असते ती जनतेपुढं कशी हतबल असते हे आम्ही पाहिलं की ते पोलीसवाले मागं बसलेले होते आणि आम्ही पोरं सगळी पुढं असे बसलेले. गाड्या चालू झाल्या की ते हवालदारांचे तोंड तिकडं असताना एक जण त्याची टोपी हळूच काढली आणि टाकून दिली आणि गाड्यातही वेगानं चालू. तो असा इकडे तिकडे. दुसऱ्याने पुन्हा तो असा गाफील असताना टोपी काढली आणि टाकून दिली. तर तिघांच्या टोप्या, युनिफॉर्ममधल्या टोप्या गेल्या, म्हणजे टाकून दिल्या. आणि मग त्यांची हतबलता आम्ही जी पाहिली आमच्या नजरेला विद्यार्थी म्हणून, की अरे या सामाजिक दबावापुढं हे यंत्रणा तो काय बंदूक घेऊन मारू शकत नव्हता ना. बरोबर, त्याच्याकडे बंदूक दिलेली आहे पण टोपी टाकून दिली म्हणून तो थोडी गोळी घालणार का. तर एका बाजूला दमन पॉवर आणि दुसऱ्या बाजूला हतबलता आम्ही ती पाहिली. आणि मग रात्री उशिरा आम्हाला ते गेटवर घेऊन गेले आणि 10-11 वाजलेले असतील. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही आत घेणार नाही कारण म्हणे यांना तुम्ही जेवायला दिलेलं नाही. आणि मग कुठून तरी पोती भरून पाव पोलिसांनी आणलेले. ते हे दिवसभर उपाशी पोरं ते गिधाडासारखी लांडगे तोड ज्याला आपण म्हणतो ना ही पोलिसांनी केलेली पावतोड ती अजून मला आठवते. आणि मग रात्री उशिरा आम्हाला आतमध्ये घेतलं. जाताना मग प्रत्येकाला एक दरी सतरंजी असते बघ 1.5 फूट बाय 6 फूट, एक ताटली जर्मलची वापरलेली आणि एक मग तर काय टमराळ का काहीतरी असं टमरेल म्हणतात. टमरेल तर दिलं आणि आमची रवानगी झाली. आणि मग पहिले 1-2 दिवस काही गाणी म्हणणं हे वगैरे म्हणणं, पण नंतर लक्षात आलं की अरे ते भाकरी जी यायच्या त्या अशी धरली की ती तुटून द्यायची. बरं ती बाजरीची का ज्वारीची हेही कळायचं नाही. भाजी आलेली ती त्या टमरेलमध्येच त्याच्यामध्ये ती खायची, तेच धुवायचं, पुन्हा तेच पाणी प्यायला तेच, टॉयलेटला घेऊन जायला तेच. आणि मग मुलांचाही मॉरलही पुन्हा कमी व्हायला लागलं. पण पलीकडच्या बाजूला गांधीजींचं, जिथं गांधीजींना ठेवलं होतं त्याच्या शेजारच्याच बरॅकमध्ये आम्हाला ठेवलं होतं, येरवड्यात. येरवड्यामध्ये. आणि 20-25 दिवस हेच झालं. म्हणजे कुणी जरी गेलं तरी मुलं नकार द्यायचे की आम्ही काही बाहेर जाणार नाही वगैरे. तर तो जेलमधला 20-25 दिवसाचा घेतलेला अनुभव. आणि नंतर मग सरकारनं ते खटलेच काढून टाकले. म्हणजे सरकारला अधिकार असतो, नाही तर मग नोकरी मिळाली ते मोठं मुश्किल होतं. आणि मग पुन्हा आम्ही एक वीर म्हणून बाहेर पडलो. आणि तो एक अनुभव आम्ही घेऊन आलो. आणि मग मी जसं म्हटल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेतून सिलेक्ट होऊन पनवेलला पहिली पोस्टिंग, प्रोबेशनरी पिरियड आमचा पूर्ण झाला की पहिली पोस्टिंग डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस पनवेल. आणि त्यावेळेला देर वर 16 पोलीस स्टेशन्स अंडर मी. तर तो सगळा कार्यभार पाहायचा वगैरे. आणि मग प्रचंड आणि त्यावेळेला हा नवीन हायवे वगैरे नव्हता. आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त डेथ झाले हायवे ॲक्सिडेंटमध्ये की SDPO म्हणजे माझ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला ही हॅज टू व्हिजिट दॅट स्पॉट अँड इन्व्हेस्टिगेट अँड सेंड रिपोर्ट टू द गव्हर्नमेंट की हे का होतात वगैरे. बरोबर. 16 पोलीस स्टेशनची हद्द. आणि तिथं त्या गावाची त्यावेळेला आत्ता आपण जे JNPT किंवा वाशी वगैरे म्हणतो तेव्हा काहीही तिथं नव्हतं. त्याच्यासाठी जमीन घ्यायचं काम चालू होतं. आणि जमीन घेण्यासाठी सरकारनं 5,000 रुपये
दर जाहीर केला एकरी. अरे 82ची गोष्ट आहे. आणि यांची मागणी होती की आम्हाला 30,000 रुपये मिळावा. आत्ता तिथं पहा त्या जमिनीची काय किंमत झालेली आणि काय. आणि आमच्या डोळ्यात देखत या जमिनी घेतल्या गेल्या. आणि आत्ता तुम्ही जाऊन पाहाल तर म्हणजे डोळे गरगरायला लागतात की अरे बापरे. आणि मग मानवाची क्रिएटिव्हिटी लक्षात येते आपल्यासारख्याच्या, की माणूस काय करू शकतो वगैरे ही सगळी सुधारणा पाहिल्यानंतर. पण हे हायवे ॲक्सिडेंटमध्ये पळ, काँग्रेस शेका पक्षाची भांडणं ती सोडवण्यासाठी पळ, आंदोलनं हे कर. तर तो दिवस मला आठवतो आहे की मी ऑफिसला असताना आमच्या शिपायांनी चिठ्ठी आणून दिली की एक आदिवासी तुम्हाला भेटायला आलेला आहे. आणि त्यांचा एक पुढारी होता तोच आदिवासी जातीचा. आणि आला आणि त्याला माझ्या पुढं हजर केला. म्हणला साहेब मी मंगळ्या. बरं. काय रे. म्हणलं मी माझ्या माईला आणलं आहे. कुठं आहे म्हणले ते खाली जर वरची होतं ते माझं ऑफिस. आणि का कशाला आला म्हणलं. म्हणलं माझ्या माईचा पाय तोडला आहे आणि ते दरोडेखोर आता आम्हाला येऊ देत नाही गावात, आम्ही काय करायचं. अच्छा. हां. आणि म्हटलं अरे कोण दरोडेखोर. मी याला सांगितलं काय. त्यांनी फाईल आणली. तर ते होते रामश्याम उर्फ बाळाराम शिवराम नावाचे दरोडेखोर. अँड दे वेर वॉन्टेड बाय ठाणे अँड रायगड पोलीस फॉर मोर दॅन 16 इयर्स, मोर दॅन 22 इयर्स. अरे बापरे. हां. तर तुझ्या आईला का मारलं. तर म्हटलं की पनवेलपासून असं रिमोट एरियामध्ये जंगल भागामध्ये ते आदिवासी राहणारे. म्हटलं की ते दरोडेखोर म्हटले की तुझ्या आईने आमच्यावर करणी केली म्हणून माझा एक भाऊ आजारी पडतो. 2 भाऊ होते ते. आणि करणी केली म्हणजे विच क्राफ्ट झाला. विच क्राफ्ट. आणि ते म्हणले नाही म्हणले मग 200 रुपये दे, नाहीतर त्या काळचे 200 रुपये म्हणजे नाही तर म्हणलं तुला खलास करून टाकतो. पण म्हणलं मी पळून आलो पण माझी आई सापडली तर त्यांनी कुऱ्हाडीने तिचा पाय तोडला. तर तो तिथून खांद्यावरती घेऊन त्या आईला तिथं आलेला. आणि मग आपण जे सगळी मी त्याची कमळ्याची आईची अवस्था आणि ते आदिवासी म्हणजे काटक्या वगैरे कातकरी जमातीमधली ते काटक्या तोडून नाही का मोळ्या मोळ्या गोळा करून किंवा करबंद जमा कर मजुरी करणं वगैरे. मंगळ्या त्याची आई आणि एक महिला हिच्यावरती झालेला अत्याचार म्हटल्यानंतर मग माझ्यातला माणूस जागा झाला. अरे आपण पोलीस अधिकारी आपली आणि इट इज माय ड्युटी. आय एम पेड फॉर दॅट सर्विस की मेंटेन लॉ अँड ऑर्डर अँड गिव्ह सिक्युरिटी टू द ऑर्डिनरी पीपल. आणि मग मी कोण हे बाळाराम आणि शिवराम वगैरे त्यांची मी फाईल काढायला लावली. तर हे होते 2 सख्खे भाऊ. पनवेलपासून ते खूप अंतरावर असलेलं गाव, तिथले 2 सख्खे भाऊ. आणि ही 1962 सालची घटना आहे. गावामध्ये होळी पेटलेली होती आणि गावामध्ये ही प्रथा आहे की होळी असेल तर ते लाकडं कुठून आणतात पोरं. जंगलातनं किंवा असे बाहेर पडलेले वगैरे जमा करतात किंवा ते नाही. आणखी कोणी जर वाचलं असेल तर ती खास चोरी करून. अच्छा. हां चोरी करून त्याची म्हणजे कोणाची तरी जाऊन आणि तो एक प्राईड असतो पोरांना की कोणाच्या तरी ह्याच्यात जाऊन चांगली लाकडं उचलायची आणि तसं इतर पोरांच्या बरोबर हे गेले. पण हे दोघंही भाऊ होते. एक 16 वर्षाचा एक
17-18 वर्षाचा वगैरे. त्यांनी पाटलाच्या तिथला जो गावाचा पाटील होता त्याची लाकडं आणली आणि होळीमध्ये टाकली आणि ते पेटवून दिली. मोठी महत्त्वाची सागाची लाकडं. पाटलांनी त्याला विचारलं की बा तू असं का केलं, तर त्या पोरांनी काही न करता त्या पाटलावर हल्ला केला आणि पाटलाचाच पाय तोडून टाकला. हां, मग पाटलांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली, यांना अटक झाली. आणि पूर्वी त्या काळामध्ये कोर्ट वगैरे असा, पोलीस स्टेशन वगैरे असा प्रकार नव्हताच. मग भांडणं कशी मिटवायची गावाकडं कुणाला, गावाच्या मोठ्या लोकांकडे हा, किंवा तर पंचायत त्याला सरपंचांकडे. गावकी पद्धत हो. म्हणतात, जी शिवकालामध्ये होते. रात्रीच्या वेळेला दौंडी पेटवली गेली की पोलिसांनी अटक केल्यानंतर यांनी म्हटलं की ही होळी होती ती गावाची होती आणि गावाच्या होळीसाठी आम्ही लाकडं आणली होती, तर हे सार्वजनिक काम आहे आणि आपली प्रथा आहे. पण आम्हाला अटक झाली, आता कोर्टाचा आणि पोलिसाचा खर्च झाला, तो आम्हाला गावाने द्यावा. बरं. आणि म्हणून मग पंचायत बसली, लोकांनी वर्गणी काढली, 4 मन भात दिले वगैरे. पुन्हा यांनी 2-3 महिन्यानं पुन्हा बैठक बोलावली की म्हटलं तर ते पैसे संपलं, पुन्हा वर्गणी काढा. तर लोकांनी विचारलं की बरं आम्ही वर्गणी काढू, पण पूर्वी जो खर्च झाला आहे त्याचा हिशोब तर द्या. तर हे म्हटले नाही, तुम्ही कोण आम्हाला हिशोब विचारणार आहे. आणि गावकी आणि गावाच्या पंचांचा असा अपमान करणं म्हणजे चुकीचं. फार मोठा गुन्हा. मग गाव चवताळून त्यांना बेदम मारहाण केली त्या बाळाराम शिवरामला आणि गावाच्या बाहेर हाकलून दिलं, बहिष्कृत केलं. हे दोघंजण बाहेर पडले लंगडत आणि गाव देऊळ असतं, गाव देवी, तर तिथं गेले. त्यांनी कपाळाला तिथली माती लावली आणि ते म्हटले ज्या पंतांनी आम्हाला गावातून बाहेर काढलेलं आहे त्या पंतांचा आम्ही बदला घेऊ. असं म्हणून ते परागंदा झाले, जंगलामध्ये राहू लागले. त्यांनी 2 बंदुका मिळवल्या. बरं. हां, एक चोरी करून आणि एका शिकारीची बंदूक मिळवली. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी 1962 ते 1982 या 20 वर्षाच्या काळामध्ये एक करत पंचांना संपवलं. आणि त्यावेळेला गावात पोलीस पार्टी होती. जे पोलीस पार्टी असताना सुद्धा, प्रोटेक्शन असताना सुद्धा त्यांनी त्यांचे मर्डर केले. आणि मग ते विख्यात असे दरोडेखोर झाले. आणि मग त्या हद्दीतलं लाकूड विक्री, त्या हद्दीतली लूट करणं वगैरे वगैरे असं सुरू केलं. मधल्या काळात अनेक पोलिसांनी त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले. आणि हे मी वाचल्यानंतर मला मोठं आश्चर्य वाटलं की अरे 5,000 पोलीस दोन्ही जिल्ह्याचे, जवळ 5,000 बंदूक आहेत त्या दोन्ही जिल्ह्याकडं, 500च्या वर पिस्तूल आहेत वगैरे, आणि 2 माणसं हे का पकडू शकत नाहीत वगैरे. मी मात्र ज्या खेड्यातून आलो तिथं एकदा लांडग्यानं आमच्या घरातली शेळी मारली होती. आणि आम्हाला समजलं की तो लांडगा वरच्या त्या बेरड माळावरती आलेला आहे. आम्ही पोरं गेलो, काय हत्यारं नाही काय नाही, परंतु त्याचा पाठलाग करत दगड मारत तो विहिरीत पडला. मग त्याला ठेचून मारला आणि त्याला बांधून आम्ही त्याची मिरवणूक वस्तीवरून काढली. हां, की तू आम्हाला हे करतो म्हणजे आम्ही बदलाच घेतो आम्ही. तर हे एक बदला घेण्याची किंवा त्याला काय मस्क्युलाइन ट्रेट त्याच्या मस्क्युलाइन ट्रेट तो असलेला आणि संघटितपणे आलेल्या संकटाला सामोरं, कारण आपल्या शेळ्यांचंही रक्षण झालं पाहिजे. हे तर हा ट्रेट. आणि दुसरा म्हणजे कमळेची आई म्हणजे माझी आई ही सगळ्यांचीच आई ना, ही जी एक संकल्पना, तिचा पाय तोडला. आणि मग मी हे सगळा व्याप सांभाळत असताना या रामश्यामच्या विरुद्ध मोहीम सुरू केलेली होती. तर ती खूप सविस्तर त्याच्यामध्ये
त्याचं एक पुस्तकही आलेले रामश्याम शोध दरोडेखोरांचा वगैरे. पण शेवटी मग ते त्यातल्या खूप इमोशनल बाब आहेत की जे मला सांगता नाही, पुन्हा आता ते सगळं माझ्या डोळ्यापुढं. आणि मग लक्षात येतं की बा आपण किती रिस्क घेऊन काम करतो आणि त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये सोसायटी आपल्याला कसा कसा रिस्पॉन्स देते वगैरे वगैरे. तर शेवटी आम्हाला बातमी मिळाली की ते दोन्ही दरोडेखोर, बरं त्यांचं वैशिष्ट्य असं की ते एका जागी राहत नसत. मोठा प्रचंड जंगलचा एरिया, एका ठिकाणी 2 दिवस राहिले की जागा बदलून लगेच दुसरीकडे जायचे. आणि तिथल्या स्थानिक काही महत्त्वाच्या लोकांना मदत करायचे. ताई माई, त्यांना भूक लागली तर कोणाच्या तरी दारात अचानक जायचे, ताई माई जेवायला वाढा, खायचे वगैरे. आम्ही तर ते वेळच घेतलेलं, म्हणजे तरुण त्यावेळेला ते पहिलीच पोस्टिंग आणि मग तो असलेला तो तारुण्याचा आगाऊपणा वगैरे. तर ते आणि ते माझ्या पुस्तकामध्ये मी सगळी सविस्तर मांडलेली अगदी डिटेलमध्ये वगैरे. पण हे माहिती मिळाली आणि ती माहिती मिळाली अशी की एक जण आमचं त्या हातीत राहणारा, त्याच्या मुलीला सासरकडून खूप मोठा त्रास होता आणि ते प्रकरण माझ्याकडे आलं आणि मी ते सोडवून दिलं. साहेब म्हणलं आपली काय सेवा करू. म्हटलं बा सेवा काय नाही, ते रामश्याम दरोडेखोरांच्याबद्दल. म्हटलं साहेब मी तुम्हाला माहिती देतो म्हटलं, कारण तोही त्या याच्यातला होता. पण तो याचा मित्र त्याचा मित्र, अर्थात इन्फॉर्मेशन काढणं म्हणजे त्या सगळं त्यांचं एक हेच असतं. म्हटलं तुम्हाला माहिती देतो. आणि त्याने दिली की आता येत्या 2 दिवस हे त्या झोपडीमध्ये राहतायत वगैरे, नाहीतर मग ते निघून जातील. त्याच वेळा हाजी मलंगची यात्रा चालू होती आणि तिथं काय गाड्या वगैरे काही जात नाही. मग आम्ही काय केलं की बैलगाड्या घेतल्या. आम्ही सगळ्यांनी फकीरांचे वेश वगैरे घेतलेले. मग ते कडबा असतो ना जनावरांचा, तर त्याच्या खाली सगळ्या बंदुका ठेवून दिलेल्या, या टोप्या वगैरे. आणि गाणी म्हणत म्हणत आम्ही बैलगाड्या हाजी मलंगचे यात्रे करू म्हणून आम्ही निघालो. बैलगाड्याही काही विशिष्ट ठिकाणी जाऊ, तिथून पुन्हा आम्हाला दिलेल्या मार्गाने निघालो. एखाद्या झोपडीमध्ये ते आहेत अशी आम्हाला बातमी मिळाली होती. मग मी 2 टीम केल्या. एक माझी टीम, माझ्याबरोबर SRPचे एक 3-4 जवान, ते खूप शार्प शूटर होते. दुसरी पार्टी होती ती इन्स्पेक्टर भंगाळेंची, त्यांच्याबरोबर हवालदार कोसाळकर, लढाऊ हवालदार, आणखी 2-3. ती झोपडी अशी म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं की आपण काटकोणामध्ये अप्रोच करूया, नाहीतर मी इकडून फायर केलं तर त्याला लागायचं वगैरे, तर मी एका दिशेने दुसऱ्या दिशेनं. तर आम्ही त्यांना त्याचा फोटो वगैरे त्या कुणाचेच उपलब्ध काही नव्हते वगैरे. पण एक झोपडीसारखं दिसलं आणि पुढं एक जण बसलेला होता झोपडीच्या पुढं. त्याच्या याच्यावर याचा पट्टा होता, म्हणजे सिनेमात बघतो तसा गोळ्यांचा पट्टा होता. त्यानं पटकन सतरंजी बाजूला काढली, बंदूक घेतली आणि आतमध्ये गेला. आणि आत जाताना ओरडला की दादा पोलीस आले. पण त्याचं वैशिष्ट्य असं होतं की एका ठिकाणी 2 दिवसापेक्षा राहायचे नाही. आणि एक झोपला तर एक कायम पहारा द्यायचा, कुणी येतं का वगैरे. आणि आहे म्हटल्याबरोबर हा आतमध्ये गेला आणि आतला तो बंदूक घेऊन बाहेर आला. तसं त्याच्या समोरची जी पार्टी होती त्या पार्टीमध्ये हवालदार घोसाळकर होते, त्याच्या दंडाला गोळी लागली. तरी परंतु त्यांनी झडप मारून त्याला दाबून ठेवला, पण तो फार करत राहिला. आणि मग आम्ही या बाजून गेलो, आमच्या लक्षात आली की अरे हेच ते दरोडेखोर वगैरे. आणि झोपडी होती आणि दुपारचं ऊन 12-12:30 वाजलेले. आतलं आम्हाला काहीच दिसत नव्हतं, पण आतून गोळ्या यायच्या. म्हणजे आमच्या लक्षात आलं, कारण त्यांनी काय केलं होतं की ती काटक्याने जरी बनवली तर त्याला असे ठिकठिकाणी होल केलेले, ते अशी नळी बाहेर काढायचा, फायर करायचा. आणि मग त्यांनी फायरिंग सुरू केलं की आम्ही फायरिंग सुरू केलं.
मी इकडून माझे SRP वगैरे रँडम फायरिंग त्याच्यावरती सुरू केलं. तर त्यातले गमतीदार भाग असा की फायरिंग नव्हतं तर मग तो सगळा जंगल भाग धडाडधूम आणि त्यावेळेला मी सफेद शर्ट घातला होता, पॅन्ट होती, टोपे बिपे मग आम्ही त्या काढून कुठं पडल्या काय लक्षात नाही. पण फायरिंग करत असताना मला इथं असं चावल्यासारखं काहीतरी भास झाला, मुंगी चावली काय वगैरे. मी असं खाली वळून पाहिलं तर इथं असं होल होतं आणि रक्त येत होतं. तर काय झालं होतं, आय हॅड अ बुलेट इंजुरी. आणि हे झाल्याबरोबर मग तुम्हाला सगळं जग, तुमचं सगळं हेच आठवतं ना, मुलं, प्रपंच, भाऊ, जग वगैरे. आणि मोठा आयुष्यातला सगळ्यात बाका प्रसंग तो होता. आणि हे झालं असतानाच समोरच्या पार्टीतला इन्स्पेक्टर बंगाळे ओरडून सांगायला लागला की सर मी काय करू, माझ्या पिस्तुलातून गोळ्या उडत नाहीत. मिस फायर ज्याला म्हणतात ना. हां, नाही ते काय की त्याचं ॲम्युनिशन ते पिरियॉडिकली चेक करावं लागतं ना. आणि आर्मीला जाणार ॲम्युनिशन आम्हाला येणार एकाच फॅक्टरीतून असतं ना. बरोबर. पण ते ओल्ड झालेलं काय झालेलं वगैरे, पण तो फायर करतोय म्हटलं फायर म्हणजे इकडे मला तर गोळी लागली, समोरून तर काय फायर होत नाही. आणि मग मागं फिरावं की लढत राहावं हा पडलेला आयुष्यातला सगळ्यात मोठा महत्त्वाचा. कारण मी म्हटलं की मी जर मागं सरलो नाही, इफ माय पीपल कम टू नो की दॅट देअर लीडर इज इंज्युअर्ड आणि मागं सरतो मग सगळेच पळायला लागतील ना. आणि आत माहीत नाही की किती लोक आहेत वगैरे, मग ते पाठलाग करून सगळ्यांना हे करतील ना. काय व्हायचे ते होऊ द्या. तर त्यावेळेला माझी मुलगी राजलक्ष्मी ही त्यावेळेला 3.5 वर्षाची होती आणि संग्राम काहीतरी 2-2.5 महिन्याचा होता. तर लढत राहायचं का फायरिंग करायचं हा आल्यानंतर मी म्हटलं काही नाही, आता आपण खरं आपण टिकू. मी जर फायरिंग करत राहिलो तरच काहीतरी खरं, नाहीतरी मागं सरलो तर ते सगळेच मग आय केप्ट ऑन फायरिंग. बरं. हे झाल्यानंतर मग दुसरी गोळी मला इथं मांडीला लागली. आम्ही फायरिंग मी कुणाला सांगितलं नाही, ब्लड स्टार्टिंग गुजिंग. त्यानंतर तिसरी गोळी मला इथं घुसून गेली. आता इथं तुम्हाला हे बघता येऊ शकते बाई इथं. ते फक्त हाडाला नाही लागली पण सगळा मौसल भाग असा घेऊन गेले. आणि फायरिंग करत असताना मग आतमधला हेच कमी झाला. आणि मग बंगाळीने ओरडून सांगितलं की साहेब तो पडलेला आहे, आत एकच आहे. आणि मग आम्ही पुढं गेलो आणि दुसरा तो धडपड करतच होता मारण्यासाठी. हां, तो तिथं म्हणायचं की दादा मला मार मग पोलिसांना मार, कारण त्यांना जिवंत सापडायचं नव्हतं ना. आणि त्या धडपडीमध्ये मी जवळजवळ 15 फुटावरून त्याला शेवटची गोळी घातली. आणि मग मी आमच्या लोकांना सांगितलं की हां नाही हे असं झालेलं. आणि त्या लोकांनी मग बघितलं सगळं ना. आणि ते मला अजूनही त्या सिनेमातला ते हे असतो ना लढताना जे रक्तबंबाळ वगैरे सगळं. आणि मग लोकांना कळालं की साहेबांना लागलेलं आहे. मग एक जण त्यातला होता, त्यांनी मला खांद्यावर घेतलं, कारण चालतात मला येणं का नाही या पायाला लागल्यामुळं. 2 किलोमीटर पायी. नंतर मग जिथं गाड्या होत्या त्या जीपमधून कल्याणला आणून मग त्याने टाके घालायचा प्रयत्न केला. पण ही अशी याची वुंड होती ना, गोल वुंड, ती शिवता येत नाही ती. तर मग तिथून मग आम्हाला GT हॉस्पिटल मुंबईला, तिथून मग पहाटे उशिरा ही इथली गोळी काढली गेली. आणि मग ते डॉक्टर श्रेखंडे म्हणून होते व ते नंतर भेटले की म्हणायचे ओ व्हेरी ब्रेव बट लकी मॅन. तर असा तो. आणि मग हे करण्यामागं आगाऊपणा काय, तर ती महिला
ते आदिवासी कारण ह्याच्यापासून डाऊन ट्रॉडनबद्दल केलेलं आणि आपली ड्युटी आहे ती आपण ते केलंच पाहिजे. केलंच पाहिजे वगैरे. तर हा सगळा भाग त्याच्यामागं. आणि मग मी इतिहास काढला तर शेकडो IPS अधिकारी होऊन गेले की ज्यांची ड्युटी आहे की हे महाराष्ट्रभरातले जे काय अब्स्काउंडेड क्रिमिनल्स आहेत त्यांना पकडण्याची ड्युटी या सगळ्या अधिकाऱ्यांची आहे. कुणीच त्याबद्दल काही केलं नाही. ते बॉम्बेमध्ये पोस्टिंग, मग इकडं बंगले त्यांचे, तिकडं बंगले, मग त्यांचे इकडं प्रॉपर्टी. हां, तर तो फार मोठं विदारक चित्र आहे. आणि मग पुन्हा बॅकग्राऊंड आणि ग्रामीण भागातून आल्यामुळं आणि शेतकरी असल्यामुळं असं की शेतात आपण जर गव्हाचं पीक पिकवलं तर मी असताना शेती करायचं होतं, खूप चांगलं आलं तर लोक म्हणायचे बघा सुरेश ॲग्रिकल्चर झाल्यानंतर तू त्यानं फार चांगलं पीक आणलं बरं का. तर माझं शेत मी वाढवलं आहे तर ते माझंच म्हणणार ना. बरोबर आहे. तर ज्यावेळेला हा एन्काउंटर झाला त्यावेळेला मी जेव्हा रिपोर्ट पाठवलं गव्हर्नमेंटला तर आय गॉट द इन्फॉर्मेशन, आय लेड द फोर्स. आणि तर माझ्या दुर्दैवानं जो मला SP होता तो पूर्वी तिथं DYSP होता काय. अच्छा. ही ऑल्सो ट्राय टू नॅप दीज क्रिमिनल्स. आणि मग रिपोर्ट पाठवताना हा छापा पोलीस अधीक्षक PD जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली घातला गेला असं लिहायचं राहून गेलं माझं की मग ते याच्या लक्षातही आलं नाही. आणि मग प्रचंड मोठा ड्रामा झाला की तो सांगायचं म्हटलं तर पुन्हा तुम्हाला प्रचंड वेळ जाईल. पण मग कशा पद्धतीनं मग त्याच SPनं मी जवळजवळ 6 महिने हॉस्पिटल आणि घरी होतो वगैरे. त्यावेळेला पगार तसे मिळायचे नाहीत वगैरे. मी विनंती केली की बा आम्हाला काहीतरी शासनातर्फे मदत द्यावी वगैरे. तर एप्रिल 1982 साली आमच्या SPने पत्र लिहिलं की सुरेश खोपडे या केसमध्ये जखमी झालेत तर त्यांना शासनाकडून 150 रुपये आणि हवालदार घोसाळकर जो ही वॉज ऑल्सो सिरियसली इंज्युअर्ड यांना 75 रुपये सरकारतर्फे देण्यात यावेत. आता कुठलं साल चालू आहे? आता 2026. तर अजूनही ते 150 रुपये मिळाले नाहीत बा. हो. हां, तर हे मी माझ्या पुस्तकात एवढंच नव्हे तर निवृत्तीनंतर मला मग पुन्हा गॅलंट्री मेडलसाठी शासनाच्या नजर आणावं लागलं. आणि मग गॅलंट्री मेडल मला 14 वर्षानंतर मिळालं. तो 1993ला मला वाटतं. हां, 93ला. तर 11 वर्षानंतर ते मेडल मिळालं. आणि आम्हाला तो अलाउन्स मिळतो म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा. तर ते ज्यावेळेला रिटायर्ड झालो त्यावेळेला माझ्याविरुद्ध अनेक इन्क्वायऱ्या, कारण माझी सगळ्या व्यवस्था बदलण्याबद्दलची सगळी माझी भांडणं चालू असल्यामुळं पेन्शनमध्ये ती रक्कम मिळते 9,000 रुपये दर महिन्याला एक वेगळा अलाउन्स असतो. बरोबर. पण तो 2011 पासून तो दिलाच नाही मला. 11 पासून मी आता 26 पर्यंत पत्रव्यवहार करतोय पण तो अजूनही मला मिळाला नाही. तर मूळ मुद्दा असा आहे की अशा पद्धतीनं कामं जर करत असतील तर त्याला मोबदला काय मिळतो, मोटिवेशन काय. आणि मग तुम्ही सिंपती आणि एम्पथी म्हणून सरकारी नोकऱ्यांनी काम करायचं म्हटलं तर हाऊ दिस सिस्टीम सपोर्ट्स, हाऊ दिस सिस्टीम बिहेव्स, हाऊ सिनियर बिहेव्स अँड वर्क्स वगैरे, हाऊ पॉलिटिशियन, हाऊ प्रेस, हे याचं एक खूप मोठं गमतीदार चित्र आपल्याला पुढं आणावं लागेल. आणि म्हणून मग परवाही मला एक पांडव म्हणून आमचे डॉक्टर जे ह्याच्यामध्ये MITमध्ये आहेत ते भेटले की ते म्हटले की या समाजाची खरी गरज आहे ती एम्पथीची, सिंपथीची. मग मी त्यांना हेही सांगितलं असं एम्पथेटिकली वागायचं म्हटलं तर तुम्हाला काय रिवॉर्ड काय मिळतं.
आणि मग याच्यासाठी काय व्हायला पाहिजे, याच्याबद्दलचा काय विचार यायला पाहिजे, माणसांच्या इमोशनचं काय करायचं काय नक्की वगैरे, हे खूप मोठे बेसिक प्रश्न उभे म्हणजे त्या माऊलीचा पाय तोडला गेला म्हणून तुम्ही एम्पथी. हो, मला वाटलं की बघ ती महिला आणि ती कुणाची तरी आई आहे, ती माझी आई आहे ना. हो, त्यातनं तुम्ही मग त्यातनं मी ही एवढी मोठी रिस्क घेतली आणि अगदी जीवावरती खेळून आणि पहिल्याच पोस्टिंगला. आणि हा असा अनुभव ज्या वेळेला तुम्हाला आला त्यावेळेला नक्कीच तुम्हाला अतिशय वेदना झाल्या असतील किंवा अतिशय वाईट वाटलं असेल त्या गोष्टींचं, किंवा कुठेतरी एवढं करून सुद्धा आपल्यावरती अन्याय होतोय असं कुठे वाटलं? नाही, प्रचंड वाटलं. तर हा झगडा खूप, आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला एकदा वेगळा एपिसोडसुद्धा घ्यावा लागणार की मी त्याचं इव्हॅल्युएशन, मी त्याचा शोध घेतला की असं का अशा प्रकारे आपण सोसायटी, संतांची मांडणी वगैरे, आपण देवाला चालवलेलं कावडीतील पाणी, मला वाटतं तहानलेल्या गाढवाला पाजलेलं एकनाथ महाराज, हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं. आणि हे मी इकडं इतकी मोठी कामगिरी केली ॲट द रिस्क ऑफ माय लाईफ, ॲट द रिस्क ऑफ माय फॅमिली, त्याचं अवॉर्ड रिवॉर्ड काय मिळालं. आणि मग करायचंच का असा एक प्रश्न. आणि मग हे झाल्यानंतर मला खूप मानसिक त्याचा त्रास झाला. मला ट्रीटमेंट देखील घ्यावी लागली की मला कारण कळालीच नाही की हे असं काय असतं, हा अन्याय काय. आणि मग सायकोलॉजी, सोशिओलॉजीच्या दृष्टीनं मी पुन्हा या घटनांचा अभ्यास केला की माणसाची एम्पथी आणि सिम्पथी कुठं गेलेली आहे, इमोशन्स कुठं गेलेले आणि त्यासाठी करायचं काय. मग अशा सगळ्यांनी जर आपल्या एम्पथी सिम्पथी घालून बसलं तर, मग बाजूला ठेवलं तर मग सोसायटीचं काय, नक्कीच या कुटुंब व्यवस्थेचं काय. आणि मग मी त्यानंतर अल्बर्ट कामू वाचला. आणि 3 पद्धतीनं माणूस त्याला प्रतिक्रिया देतो. त्या पद्धतीनं मलाही वाटलं की आता राजीनामा देऊन टाकूया, आणि मी राजीनामा दिला होता नोकरीचा. अच्छा, त्याच वेळेला? हो, नंतरच्या काळामध्ये. अच्छा. हो, इतकं फ्रस्ट्रेशन मला आलं की मी राजीनामा दिला. पण आमच्याकडे असतं की ते 3 महिने तुम्हाला कूलिंग ऑफ पिरियड असतो. 2 महिने मी विचार केला त्याच्यावर, पुन्हा तो परत घेतला. तर कुणाला काही पडलं नाही, तुम्ही नोकरी करा नाही तर करू नका, त्यानं काही फरक पडत नाही. आणि मग अल्बर्ट कामू म्हणतो त्याप्रमाणे मग माणसं काय करतात, सिम्पथी एम्पथीची किंमत होत नाही तर मग माणसं फिजिकल सुसाईड करतात. 2 प्रकारचे सुसाईड असतात, आत्महत्या करतात. आपण पाहतो ना विदर्भामध्ये, काही होत नाही, आपण व्यवस्थित काही टिकू शकत नाही वगैरे, शेतकऱ्यांची आत्महत्या चालू असते.